हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. यमुनाताई देवराव भालेराव यांच्या समर्थनार्थ विविध संघटनांचे पोलीस स्टेशनला निवेदन. राहुरी शहरातील पोलीस स्टेशन येथे 13 एप्रिल रोजी झालेल्या खोट्या गुन्ह्यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे साहेब, अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले. राहुरी पोलीस स्टेशनला सामाजिक कार्यकर्त्या यमुना भालेराव यांच्यावर फिर्यादी दाखल करणारा गंगाधर विधाटे यांच्या मुलांनी रमाई आवास घरकुल घोटाळा केल्याचे प्रकरण उघड केले. याचा राग मनात धरून त्यांच्यावर व त्यांच्या मुलावर बनाव करून खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे समजते. याबाबत राहुरी पोलीस स्टेशनच्या आवारात महिलेचे ब्लाऊज फाडून विनयभंग होणे हे हास्यास्पद असून असा खोटा गुन्हा त्यांच्या मुलावर दाखल केला आहे. यमुनाताई भालेराव या एक प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या पोलीस स्टेशनच्या दक्षता समितीवरही उत्कृष्ट असे काम करतात. गेली 25 ते 30 वर्षापासून त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. ताहाराबाद येथील रमाई आवास घरकुल घोटाळा उघड न करण्यासाठी यमुनाताई भालेराव यांना पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार कक्षातच हातवारे करून व अश्लील भाषा वापरली ते योग्य आहे का? दुपारी 3 ते 7च्या दरम्यान शेतामध्ये त्यांचा मुलगा वांगे तोडीत असताना त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा प्रकार घडला असून त्याचे घटनेदरम्यानचे टावर लोकेशन, डम डेटा प्रत्यक्षात तपासले तर हा गुन्हा कसा बनाव करून दाखल केला आहे हे सिद्ध होऊ शकते. या संदर्भात पोलीस अधीक्षकांना भीमराज सेना राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन, बहुजन भीम पॅन्थर बहुउद्देशीय संस्था तसेच भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन अशा अनेक संघटनांनी निवेदनाद्वारे मागण्या केल्या आहेत. त्या निवेदनात या प्रकरणाची सत्यता उघड करण्यात यावी. तसेच फिर्यादी गंगाधर विधाटे व त्याची पत्नी यांनी संगनमत करून सामाजिक कार्यकर्त्या यमुना भालेराव व त्यांचा मुलगा मयूर यांचेवर खंडणी व विनयभंगाचे बनाव करून खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याचा उलगडा करून सामाजिक कार्य करणाऱ्या यमुना भालेराव यांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन करण्यात आले असल्याचे समजते. ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मणियार.